राज्याचा कोहिनूर हिराच नव्हे काय किती नाव सांगू बाजी मुरारबाजी येसाजी तानाजी हिरोजी नेताजी कुर्तोजी आणि बेधुंदपणे शिवरायांच्या रूपात मृत्यूला सामोरा जाणारा शिवाकाशीत हे बलिदानी वीरांनो स्वराज्याची पूस तुमच्या रक्ताच्या थेंबाने प्रसूत झाली आणि मग उभं राहिलं हिंदू पंतप्रधानाचं सांगितल्याप्रमाणे छत्र हर हर शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय छत्रपती शिवरायांनी शंभू महाराजांना शेवटचा अखेरचा मानाचा मुद्रा त्यांच्या जयंतीनिमित्त करताना एकच सांगतो त्या छत्रपती शंभू शिवरायांनी शंभू बाळांच्या अंतःकरणामध्ये जे स्वराज्य पेरलं ना ते स्वराज्य उभं करताना ज्यावेळी छत्रपती शिवराय प्रतापगडावरून एक पायरी खाली उतरत येत होते आणि अफजल खान निळ्या त्यांची वाट पाहत शामी येण्यात बसून होता. आले राजे शामी येण्याच्या बाहेर पंता आज कोण आहे सय्यद बंदा करारा त्याला तेवढा दूर करा. बंदा तुम जाओ हुजूर जाओ. आले शिवाजीराजे शामी आल्यामध्ये भिडली नजरेला नजर स्वराज्याचा घात करण्याकरता स्वराज्याचा घात करून खाण्याकरता असणारी आपल्या स्वराज्याची मंदिरं फोडत ब्रह्मवृंदांना पाठवत आया बहिणींच्या अब्रूची लखतर वेशीवर टांगत वाईपर्यंत आला आणि आता पार गावी आला. स्वराज्याचा घास गळून करण्याकरता आलेला अफजल खान त्याच्या डोळ्यामध्ये लसतय स्वराज त्याच्या डोळ्यामध्ये लसतय छत्रपती शिवराय. आता शिवांना घेऊन जायचं आणि ही बडी बेगम साहेबाला पेश करायचा. उभा राहिला अफजल 7 फुटाचा धिप्पा 5-5.5 फुटाची शिवराय. अफजल खान पाहतोय शिवरायांच्या डोळ्यामध्ये आणि शिवराय पाहतात खानाच्या डोळ्यामध्ये. अफजल खान शिवरायांच्या डोळ्यामध्ये पाहतोय खानाच्या डोळ्यामध्ये काय खानाच्या डोळ्यामध्ये आया बहिणींच्या अब्रूची लखतर पिकांची नासाडी मंदिरांचे नासूस आणि स्वराज्याचा विध्वंस आपल्या डोळ्यात दिसतोय. आणि छत्रपती शिवरायांच्या डोळ्यात स्वप्नांचा अंधार आऊसाहेबांनी पेरलेला शहाजीराजांनी पेरलेला यवनांच्या गुलामगिरीतून माझ्या रयतेला पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आणण्याचा स्वप्नाचा हुंकार दिसत होता. शिवरायांच्या डोळ्यामध्ये एका मावळ्याने दिलेल्या बलिदानाची शहादत दिसत होता. स्वराज्याचा हुंकार दिसत होता. बलिदानाचा हुंकार. एक पावलं टाकत छत्रपती शिवराय खानाच्या डोळ्यात पाहत पुढे जायला सिद्ध झाले. पंता खान म्हणतात तो हाच काय अय्यर राजे मुली आणतो. ताड पावलं टाकत राजे पुढे गेले. पहिली बघा दुसरी बघा तिसऱ्या बगलेत माझ्या राजांना दाबलं आणि दाबल्या बरोबर कट्याखाली 1-2 वार केले. अंबर पथकला टणत्कार झाला. काढली वाट नका केती बिछे आणि घुसवली आणि हातुरी क्रोटा करून बाहेर काढला. सगळ्यात पहिला धावत आला त्याचा हात शिवाने वरच्या वर उचलला. झोकांना देत खान बाहेर आला. पाटली बसला भयांनी पालखी उचलली पण धावत केला संभाजी कावजी कोंडाळकर. धरलं खानाचं रस्तं किंकराटांनी संभाजीकडे पाहिलं. आता खान आटाय आणि मग संभाजी कावजीनं तलवारीच्या एका फटक्यामध्ये स्वराज्याचा घास घ्यायला आलेला अफजल खानाचं मस्तक तळापासून वेगळं केलं. प्रतापगडचा रणसंग्राम विजयी झाला. स्वराज्याचा आरोहण सिद्ध झालं. आणि या छत्रपती संभाजी राजांना अखेरचा मुजरा करताना मानाचा मुजरा करताना एकच सांगेन अशीच असते यौवन यात्रा शिवगतांचे उरी वाहते चढत्या चकमावरी स्मितांचे गुलाब पाणी शिंपित जावे. उद्या लक्ष उद्यांची पहाट मंत्र जागत आहे. हे शंभू राजा तुझ्याच साठीला करवींचे गर्भसुखाने साहत आहे. तुझ्याच साठीला करवींचे गर्भसुखाने साहत आहे. तुझ्याच साठी लाख रवींचे गर्भसुखाने साहत आहे. थांबतो. जय